एका गावामध्ये एका ठिकाणी एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि त्याची तक्रार स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा देण्यात आलेली होती। पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेची चौकशी केली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये काहीही सबूत किंवा काहीही क्ल्यू पोलिसांना मिळत नव्हता। पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली, पण मात्र आरोपी नेमका कोण आहे, गुन्हेगार करणारा नेमका कोण आहे याचा तपास पोलिसांना लागत नव्हता आणि एका गावामध्ये एका 55 वर्षीय महिलेचा खून झाला होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी जवळ घडलेली ही संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 24 फेब्रुवारी 2024 ची दुपारी। या ठिकाणी 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि त्या महिलेचं नाव होतं सखूबाई वाघमारे। आता सखूबाई वाघमारे यांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला आणि त्याची तक्रार स्थानिकचं जे उदगीरचं ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये तक्रार दाखल झाली। पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि हा खून नेमका कोणी केला याचा तपास त्या ठिकाणी चालू केला। आता तपास चालू केला आणि जे काही संशयित आरोपी आहेत 8-9 जण या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची कसून चौकशी केली, पण मात्र या चौकशीमधून काही निष्पन्न होत नव्हतं। आरोपी कोण आहे, कोणी हा गुन्हा केला हे मात्र समजत नव्हतं। मग पोलिसांनी त्यांच्या घरच्या लोकांची सुद्धा चौकशी चालू केली आणि त्यामध्ये ती जी मृत महिला होती त्यांचा जो मुलगा होता, मग पोलिसांनी त्याच्याकडे सुद्धा चौकशी केली आणि चौकशी करताना समजलं की त्यांच्या मुलाचं नाव हा जगन्नाथ वाघमारे आहे आणि जगन्नाथ वाघमारे याच्याकडे चौकशी केली तर तो म्हणे की मला काही या ठिकाणी माहीत नाही, असं नाही तसं नाही, तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। पण मात्र त्याची चौकशी करत असताना पोलिसांनी त्याच्या डोक्याकडे लक्ष दिलं तेव्हा त्याच्या डोक्याला कपाळावर तिथं एक जखम सुद्धा झालेली होती। मग पोलिसांनी विचारलं की ही जखम या ठिकाणी कसं काय झाली आहे, तर त्यानं सांगितलं की हे सगळं बायकोसोबत रात्री थोडंफार भानगडी झाल्यामुळं ही जखम त्या ठिकाणी मला झालेली आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं। तर पोलिसांनी ठीक आहे म्हणून ते सगळं त्याचा जबाब नोंदवून घेतला। पण मात्र काही पोलिसांनी त्याच्या बायकोकडे जाऊन चौकशी केली आणि विचारलं की तुमचं आणि तुमच्या नवऱ्यासोबत असं काही घडलं होतं का जेणेकरून त्याच्या कपाळाला जखम होईल, हे असं काही तुमच्या दोघांमध्ये घडलं होतं का, किंवा तुम्ही एकमेकांसोबत आला होतात त्यामधून असं काही झालंय का। तर त्या बायकोला काहीही माहीत नसल्यामुळं ती म्हणे की बरेच दिवस झाले ते माझ्या जवळ सुद्धा आले नाही आणि आमच्या दोघांमध्ये असं काही घडलंच नाही। मग पोलिसांचा संशय त्या मुलावर आला आणि पोलिसांनी मग त्यांच्या पद्धतीनं त्या व्यक्तीला म्हणजे नागनाथ वाघमारेला विचारलं। आता नागनाथ वाघमारेला त्या पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं विचारल्यानंतर त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानंच त्याच्या आईचा खून केला, ठार केलं असं त्यानं कबूल केलं। आणि याच्यामध्ये त्यानं कारण सांगितलं की त्यांच्या जी काही जमीन होती त्या जमिनीची वाटणी त्याची आई ही करू देत नव्हती। त्याच्या आईला वाटायचं की जमिनीच्या जर वाटवण्या केल्या तर मग नातवंडाचं कसं होईल, काय होईल, आणि जमिनीच्या वाटण्या केल्या की पुन्हा वाद विवाद तंटा होईल, म्हणून त्या सखूबाई वाघमारे ह्या त्यांच्या जमिनीची वाटणी करत नव्हत्या आणि याला पैशाची गरज होती म्हणून त्यानं जमिनीची वाटणी झाली की ती जमीन विकता येईल, काहीतरी करता येईल, म्हणून त्यानं त्याच्या आईच्या पाठीमागं नादच लावला की जमिनीच्या वाटण्या करा, जमिनीच्या वाटण्या करा। तिनं जमीन वाटण्या करायला नकार दिला आणि मग यानं त्याच्या आईलाच ठार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं अखेर त्याच्या आईला त्या ठिकाणी ठार केलं। अशी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी या ठिकाणी घडलेला आहे।
पोलिसांनी या घटनेचा तपास अगदी लवकरात लवकर केला। त्यामध्ये या खुनाचा तपास लावण्यासाठी त्या ठिकाणचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास लावण्यात आला आणि त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। एकीकडं लहानपणापासून मोठं केलेला जो मुलगा होता त्याच मुलाने त्याच्या आईला संपवल्याची घटना, एक काळिमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।